इचलकरंजी दुर्गामाता मंदिरात लाल साड्यांतील महिला भक्तांचा कुंकुमार्चन संपन्न। इचलकरंजी शहरातील जुना चंदूर रोडवरील दुर्गामाता चौक येथे 1981 साली स्थापन झालेले श्री दुर्गामाता मंदिर यंदा आपल्या स्थापनेचे 44वे वर्ष साजरे करत आहे। स्थापनेपासून आजपर्यंत हे मंदिर भक्तिभाव, परंपरा आणि संस्कृतीचे केंद्र ठरले असून जागृत देवस्थान म्हणून याची ओळख आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात पारायण, कुंकुमार्चन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले। सकाळी नेमक्या 6 वाजता पारायणाची सुरुवात झाली। या उपक्रमाचे आयोजन सुप्रिया दातवाडे यांच्या प्रमुखत्वाखाली पार पडले। सुमारे 50 ते 60 महिला भक्तांनी लाल रंगाच्या साड्या परिधान करून कुंकुमार्चन संपन्न। देवीचे जयघोष, मंगलध्वनी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे मंदिर परिसरात एक वेगळेच भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले। गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गामाता मंदिर हे फक्त धार्मिक सोहळ्यांचे केंद्र नसून सामाजिक व सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरले आहे। नवरात्र उत्सव, दिंडी सोहळे, भजन आणि विविध उपक्रमांमुळे मंदिराचा परिसर वर्षभर भाविकतेने गजबजलेला असतो। आजचा लाल साड्यांतील महिलांचा कुंकुमार्चन हा कार्यक्रम महिलांच्या उत्साहाने आणि भक्तिभावाने यशस्वीरित्या पार पडला। संपूर्ण परिसरात देवी भक्तीची एक वेगळीच अनुभूती भाविकांना घेता आली। Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.